पाणी नेवचा म्हणजे जरा जास्तच लांबा म्हणजे. आणि कोकणातल्या शेतकऱ्याची एक सांगूसारखी गोष्ट वाटतं म्हणजे त्याच्या. नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी प्रतीक नागप आणि परत एकदा स्वागत आहे तुमचं थेट कोकणामधून आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपला मंच. तर मंडळी, आता वाजले सकाळचे 8. मस्त भाकरी विक्री खाल्लाय आणि आज करूची आमका काजूवरती फवारणी. तर आता आम्ही इकडनं काजूच्या बागेत पाणी घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर दुपारी फवारणी करणार. कारण आता सकाळीच काजूच्या झाडावरती दव वगैरे असता, त्याच्यामुळं औषधाचं एवढं इफेक्ट पडणार नाही काजूच्या झाडावर. तर आम्ही दुपारी 11:30-12 वाजता फवारणी करणार. तर त्याच्या आधी इकडनं आमका काजूच्या बागेत पाणी नेऊचा. तर आता मी चालले पाणी घेऊन. चला तर मग. पाणी नेऊचा म्हणजे जरा जास्तच लांबा म्हणजे आमचा घर आणि आमची जी काजूची झाडं आहेत ना, ते जवळजवळ अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे. तर एवढं पाणी नेऊचा म्हणजे जास्तच दमक होता. आणि मी जेव्हा कॉलेजला होते ना, म्हणजे BMSच्या फर्स्ट इयरला, तेव्हा अशीच आमची जागा पडून होती. तर तेव्हा काजी लावलेलो आणि त्यावेळी मी कॉलेजमधनं येऊन दुपारी 3-3:30 वाजता कॉलेजमधनं येऊन त्या काजूच्या झाडांना पाणी घालायचो एकटोच. कधीतरी पप्पा असले तर, नाहीतर कधीतरी आई असायची, नाहीतर मी जास्त करून मी एकटोच असायचो. आणि तेव्हापासून मेहनत करूची माहिती आहे, तर एवढा काय वाटत नाही आता. तर आता एक इकडे ड्रम भरला, एक त्या बाजूक भरलेला आणि एक वरती भरलेला. एवढा पाणी पुरणार नाही, पण आता ड्रम फुल सगळी भरलेली आहेत. तर ती खाली झाली ना, म्हणजे फवारणी करून झाली की त्याच्यानंतर परत घराकडनं पाणी घेऊन यायचा आणि परत फवारणी करायची. आणि अजून कसं दव आहे ना, म्हणजे सावळी आहे, त्याच्यामुळं दवाचा पाणी गेला नाही. तर त्या पाणी पूर्ण सुकून जात ना, तर त्याच्यानंतर फवारणी करायची. मग ते औषध आहे ना, त्या चांगल्या प्रकारे झाडांका लागता. हे बघा, हे तुम्ही आता मोहर येता आणि ही पानं बिनं खराब झाली आहेत ना, तर हे छोटे छोटे किडे लागून ती पानं आणि मोहर पण खाऊन टाकतात. तर त्यासाठी आपल्याला फवारणी करूच्या. तर आता दुपारचे 2 किंवा 1-1.5च्या मानानं फवारणी करणार. तेव्हा कसं जास्त ऊन पण असता आणि औषध पण चांगलं लागत. तर त्याच्यासाठी नंतर फवारणी करणार. हे अजून मध्ये मध्ये घाना, तर माका परत मुंबईत जाऊचा. मग पप्पांका बोलले आधी फवारणी करून घेऊया, मग ते नंतर येऊन हळूहळू थोडा थोडा साफ करते. हे बघा, इकडे पण कसे खराब झालेत किडे लागून, तर त्याच्यासाठी फवारणी करूची आपल्याक. तर मंडळी, आता वाजले दुपारचे 3. थोडा उशीरच झालो फवारणी, कारण मी पण बँकेत गेलेलो आणि पप्पा पण जरा बाहेर गेलेले. तर आता आई आणि पप्पा गेलेत पुढे आणि मी पाण्याची कळशी घेऊन चाललोय. आई मशीन घेऊन गेल्या गव्हात फवारणी करूची आणि पप्पा पण पाणी घेऊन गेलेत आणि मी जाणार आता. त्याच्यानंतर मग फवारणी मारूक चालू करणार. पाणी तर अजून भरपूर लागणार आहे, पण थोडासा नेऊन ठेवलेला आम्ही. बघूया ते किती पुरता. त्याच्यानंतर मग परत घराकडनं पाणी घेऊन यायचा आणि मग परत फवारणी करायची.
आणि कोकणातल्या शेतकऱ्याची एक सांगूसारखी गोष्ट वाटतं म्हणजे त्याचे असणारे प्रामाणिकपणे कष्ट. कारण तो कधी रडत बसत नाही, तो प्रामाणिकपणे कष्ट करतच राहता. कारण कधी कधी असं होतं ना की जेवढं तो खर्च करता आपल्या झाडांसाठी बागेसाठी तेवढं खर्च पण निघत नाही, अक्षरशः ते लॉसमध्ये जातात. आणि तरी पण त्याच्या मनात एकच विश्वास असता, ह्या वर्षी ना प्रॉफिट भेटला ना तर पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा डबल भेटत. आणि ह्यो विश्वासच ते मनात ठेवतात आणि कष्ट करीत असतात. कारण कसं माहिती आहे की आपल्याला माहिती नसतं की प्रॉफिट होणार लॉस होणार, जेवढं आपण खर्च करणार तेवढं तरी निघत की नाही. ही गोष्ट माहीत नसताना पण कष्ट करणे याच्यासाठी मनात खूप जिद्द लागता. आणि ती जिद्द आपल्या कोकणातल्या शेतकऱ्याकडे आहे. खरंच खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर मंडळी, आज तो आमचं फवारणीचं दुसरं दिवस. काल जरा जास्तच उशीर झालो कारण पाणी पण घराकडनं आणूचा होता नंतर, त्याच्यामुळं व्हिडिओ काय कंटिन्यू करूक जमली नाही. आणि आज पप्पा पण सकाळी देवळात गेले होते कारण आज देवदिवाळी होती, तर देवळात थोडा काम होता. आणि पप्पा इले 11 वाजता. त्याच्यानंतर आम्ही परत बागेत इलो कारण थोडीशी काजी बाकी होती, तर त्याच्यावर फवारणी करायची होती. तर आता इलाव आणि ती फवारणी करून झाली. पप्पा आता मशीन घेऊन गेले घरी आणि मी पण जाणार आता निघतेच घरी कारण माझ्याकडे पण थोडा सामान कळशी वगैरे आणलेले. तर फवारणी तर झाली आणि काजी पण बऱ्यापैकी मोहरत चालली होत. तर बघूया आता पुढे कसा काय होता द्या. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.